सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवैधरित्या विविध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील काही भागांमध्ये बेकायदेशीर व्यवहार खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक पातळीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर थेट निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सोलापूरमध्ये सुरू असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद झाले पाहिजेत. अशा प्रकारे बेकायदेशीर प्रकार सुरू राहणे हे अत्यंत गंभीर असून यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की कायदा सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि जर अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर होतो. त्यामुळे पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे काम करून अशा धंद्यांवर आळा घालवावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान नागरिकांमध्येही याबाबत नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून शहरातील परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली. काही ठिकाणी स्थानिकांनीही याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. आता या प्रकरणावर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि अवैध धंद्यांवर कितपत अंकुश आणला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी आंदोलनं केली जातात, पण मीडियामध्ये लोकांना जागरूक करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं कुठेतरी लोकांमधून एक उद्रेक होताना तुम्हाला लवकरच दिसेल, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलंय. आज सोलापुरातच आपण बघता की पूर्ण गुंड माफिया चाललाय. पूर्ण म्हणजे पालकमंत्र्यापासून आमदारापर्यंत प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह आहे. म्हणजे मंगळवेढ्याला परवा पाणी सोडण्यात नाही आलं कारण का वाळू उपसा चाललेला आणि त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व्ह आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर मी नंतर बोलीन, पण सगळ्या बाबतीत हे प्रशासनावर एवढा दबाव आहे. मग तुमचं वेगळे इकडे जे चालतात, मटका असेल, तुमचे बार्स असतील, काय चाललंय? सरसकट बंद करा, सगळं सरसकट बंद करा, होऊ दे कारवाई. पण नाही, आणि त्याच्यामुळेच मर्डर्स होत आहेत. 70 फूट रोड सारख्या ठिकाणी दिवसा मर्डर होतो म्हणजे काय? कोणाला भीती राहिली नाहीये, जाणीव राहिली नाहीये, पूर्णपणे कोलॅप्स आहे. आणि इलेक्शनच्या वेळेस मात्र सगळ्यांवर गुन्हे दाखवतात. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे फक्त इलेक्शन टू इलेक्शन, भाजपला दुसरं काही नाही. सत्तासाठी इतके हकापलेत की लहान मुलींवर बलात्कार होतोय आणि तुम्ही तिथे लक्ष देत नाही. फक्त इलेक्शन, सत्ता, हावराटपणा. तुम्ही अवैध धंद्याचं मुद्दा